नमस्कार. आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथे सद्गुरू गंगागिरी महाराज व संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी झाली. 7 दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा भजन तसेच सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत हरी कीर्तनाचा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सप्ताहात सहभाग घेतला. याच अनुषंगाने स्वर्गीय कृष्णराव मारुतीराव पाटील गाडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र राजेंद्र कृष्णराव गाडे यांनी सप्ताहातील 6व्या दिवशी भोजन व्यवस्थेची सेवा दिली. वडिलांच्या स्मरणार्थ धार्मिक सप्ताहामध्ये भोजन पंक्तीची सेवा दिल्याबद्दल गाडी परिवाराचे गावागावातून कौतुक होत आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांनी आपल्या प्रभावी कीर्तन स्वरूपी सेवेतून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. या कीर्तनासाठी मायगाव देवी व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनरूपी सेवेसाठी मायगाव देवी येथील बजरंग भजनी मंडळाने ही उत्स्फूर्त व उत्कृष्ट साथ दिली. कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण सप्ताह भक्ती, श्रद्धा आणि हरिनामाच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गाडी परिवाराने केलेल्या भजन सेवेमुळे धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक सेवेची जोड मिळाल्याने परिसरातून त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. प्रतिनिधी सुरेंद्र गडवेसह नवनाथ उल्हारी. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा. रामकृष्ण हरी. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासी कळस. त्या वृत्तीप्रमाणे महाराष्ट्रभर अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. मायगाव देवीमध्ये आज जागराच्या कीर्तनाच्या निमित्ताने येण्याचा योग आला. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा या कीर्तनाच्या अभंगातून हे हरी कीर्तनाचा कार्यक्रम करत असताना गावातील नियोजन आयोजन फार सुंदर वाटलं. वारकरी भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी, पुरुष वर्ग, तरुण वर्ग खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित होता. सर्व आया बहिणींनी या ठिकाणी सुंदर अशी आपली उपस्थिती लावलेली आहे. मी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला विनंती करणे, पांडुरंगा परमेश्वरा अखंडपणे हा सप्ताह चालू राहावं. आपण सर्व नियोजक, आयोजक, अन्नदाते माईबाप वृंदाला धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मायगाव देवी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. सद्गुरु गंगागिरीजी महाराज, जगद्गुरु जनार्दन स्वामी मोरकरजी महाराज यांच्या आशीर्वादानं आमच्या श्री क्षेत्र मायगाव देवीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, आज सप्त्याचा 7वा दिवस जागराचा. हरिभक्त शिवशाहीर हरिभक्त परायण शरद महाराज ढवळे अतिशय महाराजांनी सुसाव्य त्यांच्या वाणीतून असं बोध कीर्तन केलं. त्यांचं सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आमच्या ह्या मायगाव देवीमध्ये 7ही दिवशी आमच्या सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी कीर्तन सेवा आणि पंगत सेवा, 7ही दिवस 8ही दिवस पंगत सेवा आणि कीर्तन सेवा घेतात. आणि मोठ्या संख्येनं महिला आणि भाविक सगळे हजर राहतात. हा 2026चा सप्ताह आहे. पुढील वर्षाकरता सुद्धा 2027च्या सप्ताह करता सुद्धा आमच्या सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी 8 दिवसाच्या पंक्ती आणि 8 दिवसाचे कीर्तन हे सुद्धा आम्ही कालच जाहीर केलं. आणि मी सर्व ग्रामस्थांचे आणि माता भगिनीचे, सर्व भाविकांचे आणि आज ज्यांनी आपल्याला अतिशय सुंदर आणि मार्मिक ती कीर्तन सेवा दिली या सर्वांना धन्यवाद देतो. आणि 7-8 दिवस बाबाजी महाराज आमच्या गावामध्ये 1000 लोकांची पंगत बसते, पण आमच्या इथे युवक तरुणांनी जी वाढप व्यवस्था केली ती अतिशय सुंदर आहे. त्या तरुणांचा सुद्धा मी
सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सरचे स्वागत करतो, आभार मानतो. रामकृष्ण हरी, धन्यवाद.